सर्वांना नमस्कार. पूर्ण राज्यामध्ये आणि आमच्या चंद्रपूर जिल्ह्यामध्ये पोलीस रिक्रुटमेंट सुरू झालेलं आहे. तो 11 फेब्रुवारीपासून सुरू झालेला आहे. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये टोटल वेकेन्सी 215. त्यापैकी आम्हाला उमेदवाराचा अर्ज 20,000पेक्षा आलेला आहे. 20,000मध्ये 14,000पेक्षा पुरुष, 6,000पेक्षा महिला आणि 2 तृतीयपंथी असा एकूण 20,000पेक्षा उमेदवारच्या नोंदणी झालेला आहे. आणि 11 तारीखला 800 आणि 12 तारीखला 1,000, 13 तारीखला आपण 1,000 आणि आज 1,200 असं आम्ही नियोजन केलेलं आहे. आणि पुढच्या आठवड्यापासून आम्ही 1,500 दररोज घेणार आहे. आणि पूर्ण उमेदवारांना काही सोयीसुविधा जिल्ह्यामध्ये आणि मेन सिटीमध्ये भेटणार नाही, तर त्यासाठी आम्ही आमच्या हेडक्वार्टर्समध्ये सोयीसुविधा पण उपलब्ध करून दिलेला आहे. आणि दर दिवशी सकाळी 3 वाजेपासून आमचा बंदोबस्त सुरू झालेला आहे. तो 3 वाजे सुरू जात आहे आणि 4 वाजेपासून आम्ही आतमध्ये प्रवेश करत आहे आणि प्रत्येक उमेदवारांचा अटेंडन्स घेत आहे. आणि आम्ही फक्त ॲप्लिकेशन, हॉल तिकीट, त्यांचे फोटोज आणि आधार कार्ड एवढं आम्ही चेक करतो. आणि बाकी सर्टिफिकेट व्हेरिफिकेशन, बाकी सिलेक्शन नंतर होणार आहे. आणि लगेच आम्ही त्यांच्या चेस्ट नंबर वाटप नंतर चेस्ट मोजणी आणि हाईट मोजणी होत आहे. त्यामध्ये काही चुकी झाला, काही त्यांच्या अपील असतील, तो SDPOकडे फर्स्ट अपील होत आहे आणि सेकंड अपील ॲडिशनल SPकडे होत आहे. त्यानंतर जे एलिजिबल झालेलं आहे, त्यांना हाईटमध्ये आणि चेस्टमध्ये पास झालेला आहे, त्या उमेदवाराला आम्ही चेस्ट वाटप करतो. आणि चेस्ट वाटप नंतर आम्ही RFID टेक्नॉलॉजी वापरत आहे. तो RFID रजिस्ट्रेशन होत आहे. RFID रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आम्ही 10 ग्रुप केलेला आहे. आणि एक 10 ग्रुपसाठी आम्ही एक अंमलदारला आम्ही नियुक्त केलेला आहे डिटेल इन्चार्ज म्हणून. तो प्रत्येक डिटेल इन्चार्जचा 100 मीटर्स धावणा, नंतर 1600, नंतर गोलाफेक असं आम्ही सिक्वेन्सचे इव्हेंट्स घेत आहे. आणि काही उमेदवारांच्या काही डाऊट असतील, काही शंका असतील, ते पण प्रत्येक इव्हेंटला पण ते अपील करू शकतात. काही लोक असं शंका घेतात की 100 मीटर्समध्ये आमचा टाईम चुकी झाला म्हणून. बरेच लोकांना आम्ही CCTV पण त्यांना दाखवलेला आहे. ते सर्व लोक जे बघितले ते सांगत आहे की आम्ही समजलं की जे नोंद होत आहे ते बरोबर होत आहे म्हणून. तो आता विनंती करतो सर्वांना, सर्व उमेदवाराला, बाहेर कोणीही असा अफवा पसरू नाही आहे. कोणत्या अफवावर विश्वास ठेवू नये. तुम्ही आतमध्ये जे एक्झाम करताना तुम्ही काही शंका असतील, आमच्या मेकॅनिझममध्ये फर्स्ट अपील आहे, सेकंड अपील पण आहे. आणि तुम्ही स्वतः बघू शकतात. पूर्ण CCTV निगराणीमध्ये पूर्ण प्रोसेस सुरू आहे. आणि कोणतेही कर्मचारी त्यामध्ये इंटरफिअर करू शकता. पूर्ण टेक्नॉलॉजी वापरून आम्ही ट्रान्सपरंट पद्धतीने भरती आम्ही घेत आहे. त्यासाठी तुम्ही पण सहकार्य करावे. धन्यवाद. नंतर आमचा रनिंग सुरू झाला आणि कधी संपलेला आहे. तो सर्वांना तो सेकंड का भी इसमें कैलकुलेशन हो रहा है. उसके हिसाब से मार्क्स जनरेट हो रहे हैं. तो आएंगे, उसमें साइन करेगा और उसको सबमिट करेंगे. तो इसी हिसाब से 50% के ऊपर जिसको मिला वो पास है. उसके बाद जितना भी वैकेंसीज है पूरा जिला में 215 वैकेंसीज हैं. तो 215 में और समांतर आ रही है, ट्रांसपेरेंट पद्धति में हम ले रहे हैं. तो किसी को कोई डाउट है बाहर डिस्कस मत करिए. आपको कुछ भी डाउट रहता है हमारे को संपर्क करो, हम आपको समाधान करेंगे. के दौरान एक उम्मीदवार की मौत हो गई थी भीड़ में, उससे आप क्या प्रिकॉशन? ये हम पहले दिन से भी हमारा मन में ऐसे है कि ज़्यादा धूप में लोग डिस्टर्ब हो. ये देख लिया नॉर्मल हो. धूप बढ़ गया ना, थोड़ा सा इमरजेंसी क्या करेंगे. तो बोलेंगे कल एक बार होता है तो धूप की वजह से मेरा परफॉर्मेंस कम हो गया. हाँ निकला हाँ बिल्कुल.
इसलिए तो उसको बोला तो बोलते ना मना कर देंगे लेके जाते ना। आधी प्रत्येक देतो आपण। व्हेरी गुड। उन्हाचा त्रास होऊ नये म्हणून आपण लवकर लवकर करतो। हा सर्टिफाईड असतो गोला, त्यांच्या प्रॅक्टिसचे कमी पण वजन होऊ शकते काय। व्हेरी गुड, छान घेतलं। विशेष क्रमांक 237, विशेष क्रमांक 237, टेस्ट क्रमांक 2364, उमेदवार महेंद्र बंडूदास कांबळी तात्काळ कंट्रोल रूमला रिपोर्ट करतील।